श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोनोग्राफी एक वरदान याविषयी डॉक्टर धनश्री जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. श्रोते हो नमस्कार. आजचा आपला विषय आहे सोनोग्राफीद्वारे आरोग्य तपासणी. तर 40व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने आपल्या आरोग्याची तपासणी दरवर्षी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामुळे आपल्या शरीरात जे काही प्रॉब्लेम्स किंवा ॲबनॉर्मॅलिटीज किंवा अगदी अर्ली स्टेजमधले जे काही आजार असतील त्याचं डायग्नोसिस होऊन त्याच्यावर योग्य ते उपचार लवकर चालू करता येतात. आणि योग्य उपचार लवकर जर चालू केले तर कॅन्सरसारखे आजारसुद्धा आटोक्यात येऊ शकतात. तशा आजारांमधून पेशंट क्युअरसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट प्रत्येकाने अत्यंत मेटिक्युलसली करून घेणं आवश्यक आहे. ॲज यू नो, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे 40 वर्षानंतर प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने आरोग्य तपासणी करून घेणं गरजेचं आहे. पुरुषांसाठी पोटाची सोनोग्राफी, 2D एको, डेक्झा स्कॅन आणि काही ब्लड टेस्ट हे करून घेणं गरजेचं आहे. तर स्त्रियांनी ह्याच्याबरोबरच स्तनांची पण सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे. जसं आम्ही नेहमी सांगतो की आपल्या वाढदिवसाच्या महिन्यात प्रत्येक वर्षी हे करून घ्यावं, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवावं लागत नाही आणि ऑटोमॅटिकली दरवर्षी ते बिनचूकपणे होतं. म्हणून हा एक प्रोटोकॉल ठरवून घ्यायचा दरवर्षी. आणि ह्याच्यामध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटी आढळली तर आपण सोनोग्राफीद्वारे डायग्नोसिस आणि सोनोग्राफी गायडेड प्रोसिजर्स याच्याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणार आहे आज. तर सोनोग्राफी ही जशी डायग्नोसिससाठी वापरली जाते तशीच ती उपचारांसाठी सुद्धा वापरली जाते. तर पहिल्यांदा आपण डायग्नोस्टिक बघूया. ब्रेस्टमध्ये जर गाठ असेल, लिव्हरमध्ये जर पस असेल किंवा मोठे मोठे लिम्फ नोड्स असतील किंवा छातीत पाणी झालं आहे, पोटात पाणी झालं आहे याच्यासाठी किंवा वंध्यत्वामध्ये दोन्ही ट्यूब्स ओपन आहेत का नाही हे बघण्यासाठी सोनोसॅल्पिंगोग्राफी करतात. तर या सगळ्या कंडिशन्ससाठी सोनोग्राफी गायडेड प्रोसिजर्स आपण करतो. म्हणजे काय, तर सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली आपण ते पस काढून घेतो लिव्हरमधला किंवा ब्रेस्टच्या गाठीतला एक जाड तुकडा बायोप्सी म्हणून काढून घेतो आणि अशाच प्रकारे पोटातलं छातीतलं पाणी हेही आपण काढू शकतो. तर सोनोग्राफी हे केवळ डायग्नोसिससाठी नाही तर उपचारासाठी सुद्धा वापरता येतं. तर श्रोते हो, सोनोग्राफी हे खरोखर एक वरदान आहे. सोनोग्राफीमुळे डायग्नोसिस तर होतंच, पण त्याच्याद्वारे ट्रीटमेंटही करता येते आणि लहान लहान गोष्टी ज्या मोठ्या होण्यापूर्वी आधीच आपण पकडू शकतो त्याचं निदान होऊ शकतं आणि त्याची ट्रीटमेंटही होऊ शकते. त्यामुळे फक्त ते योग्य प्रकारच्या मशीनवर योग्य डॉक्टरांकडून, तज्ज्ञ डॉक्टरांकडून, ज्या डॉक्टरांचं त्या विषयात ट्रेनिंग झालेलं आहे अशा डॉक्टरांकडून करून घेणं अतिशय आवश्यक आहे. श्रोते हो, आत्ताच आपण सोनोग्राफी एक वरदान याविषयी डॉक्टर धनश्री जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.